Hello, my dear students. How are you all? I hope you all are good and safe. So, in last class, we discussed about principle of continuity. ओके, तर प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी काय होतं हे जरा मी थोडं परत एकदा रिवाइज करून आपण आजच्या टॉपिककडे जाऊयात. ठीक आहे, तर आपण काल डिस्कस केलं होतं प्रिन्सिपल ऑफ कॉन्टिन्युटी. ठीक आहे, शॉर्टमध्ये तुम्हाला मी त्याचं रिवाइव करतो कारण की त्याचं मला एक्झाम्पल सांगायचं होतं लास्ट क्लासमध्ये म्हणून. ठीक आहे, तर प्रिन्सिपल ऑफ कॉन्टिन्युटी. ठीक आहे, तर प्रिन्सिपल ऑफ कॉन्टिन्युटी काय होतं आपल्याला लक्षात आलं असेल काल. ओके, सो इफ द लिक्विड फ्लोज फ्रॉम अ पाईप, इफ अ फ्लुइड, ओके, ऑफ अ फ्लुइड किंवा लिक्विड कुठलं घ्या, इफ अ लिक्विड फ्लोज फ्रॉम अ पाईप ऑफ वेरिंग क्रॉस सेक्शन एरिया, म्हणजे कसं त्याचं क्रॉस सेक्शन एरिया वेरिंग आहे अशा पद्धतीचं. ओके, so this is a pipe of different cross section area. So as you can see here the cross section area is less and here the cross section area of the pipe is more. If the liquid is flows from such kind of pipe, then according to the principle of continuity, the product of velocity of the liquid through that given cross section area is always constant throughout the pipe. हे असं होतं प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी. म्हणजे काय, समजा एक लिक्विड ह्या पाईपमधून जर फ्लो होत असेल, हे कसं पाईप आहे, हे डिफरंट क्रॉस सेक्शन एरिया असलेले पाईप आहे. ह्याचं क्रॉस सेक्शन एरिया जर आपण पाहिलं तर असे वाढत चाललेलं आहे, इथे कमी आहे ते वाढत चाललेलं आहे. तर चला आपण ह्या क्रॉस सेक्शन एरियाला असं कन्सिडर करूया की इट इज A1. ह्या क्रॉस सेक्शनला A1 असं म्हणूयात आणि ह्या क्रॉस सेक्शनला आपण म्हणूयात A2. आणि याच्यातून लिक्विड फ्लो होत आहे. मग वेलॉसिटी ऑफ that liquid at this cross section area आपण कन्सिडर करूयात V1 and the velocity of the liquid at this cross section area आपण कन्सिडर करूयात V2. तर हे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी काय म्हणता येते, द प्रोडक्ट ऑफ वेलॉसिटी ॲट दॅट पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन एरिया, म्हणजे वेलॉसिटी इंटू क्रॉस सेक्शन एरिया इज कॉन्स्टंट थ्रूआउट द पाईप. म्हणजे प्रोडक्ट ह्यांचं दोन्हीचं प्रोडक्ट, इथे काय होतं दोन्हीचं प्रोडक्ट, A1 V1 is equal to A2 V2 is equal to constant. म्हणजे ह्यांचं प्रोडक्ट ह्या ठिकाणी ह्या लिक्विडचं वेलॉसिटी आहे V1 जिथे क्रॉस सेक्शन होते A1, ह्या ठिकाणी लिक्विडचं वेलॉसिटी आहे V2, त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया आहे A2. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली कळत आहे की A2 इज मोर दॅन A1. तर throughout the pipe of different cross section area, the product of the velocity of the liquid flowing through that cross section area is always constant. So as you can see, this is principle of continuity. तर ह्या ठिकाणी तुम्हाला मी एक्झाम्पल देऊ इच्छितो. आपण हे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी आपण खूप वेळा बघितलेलं आहोत. ठीक आहे, तर जसे की समजा आता एक बीकर आहे माझ्याकडे. ठीक आहे, एक बीकर आहे अशा पद्धतीचं. ओके, आणि ह्याच्यामध्ये समजा ऑइल किंवा कुठलं तरी एक लिक्विड आहे, बरोबर. जेव्हा या लिक्विडला मी असं सांडेन, खाली सांडेन, तर तुम्हाला लक्षात येईल जेव्हा हे पडत असतं, ठीक आहे, ओके, तर जेव्हा हे लिक्विडला मी सांडेन खाली, तर तुम्हाला लक्षात आलं असेल जेव्हा लिक्विड इथून बाहेर येत असतं तेव्हा त्याचं क्रॉस सेक्शन एरिया बघा तुम्ही ते जरा जास्ती असतं. सो लिक्विड टुक्स मोर क्रॉस सेक्शन एरिया while coming through that beaker, coming out through that beaker, and the cross section area of that flow of liquid downward is goes on decreases. तुम्ही बघितलं असाल. तर at the point where it touches to the surface, at the point where it touches to the ground, at that thing if you observe the cross section area of the liquid is very narrow, very small. म्हणजे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल. एक लिक्विड या बीकरमधून मी सांडत आहे, सांडताना तुम्ही बघा जेव्हा हे लिक्विड बाहेर येत असतं त्या ठिकाणी जास्ती क्रॉस सेक्शन एरिया असतं. जसं जसं लिक्विड खाली पडत जाईल तसं तसं त्याचं क्रॉस सेक्शन एरिया जर तुम्ही ऑब्झर्व केला तर ते कमी कमी होत जातं. अँड दिस इज, यू कॅन इझिली सी द प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी इन दिस केस.
ओके. तर इथे काय झालं, इथे काय होतं, कारण इथे फ्लो वेलॉसिटी कमी असते. इथे जेव्हा लिक्विड बाहेर येत असतं तेव्हा इथे वेलॉसिटी त्या लिक्विडची कमी असते. वेलॉसिटी कमी आहे म्हणून त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया ते जास्ती घेते. आणि जसं जसं लिक्विड खाली पडते, फ्रीली फॉल ड्यू टू द ग्रॅव्हिटी, जसं जसे खाली पडते तर काय होतं, त्याची वेलॉसिटी वाढत जाते. आणि जसं 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 वेलॉसिटी वाढते काय होते, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ दॅट फ्लो कमी होत जाते. हेच आहे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असणार. ठीक आहे. तर चला मी आता आजच्या टॉपिककडे मी जातो. ठीक आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटीवरनं तुम्हाला गोष्ट लक्षात आली असणार की वेलॉसिटी ऑफ फ्लो ऑफ दॅट फ्लुइड, ते गॅस असे नका किंवा लिक्विड असे नका, द वेलॉसिटी ऑफ दॅट फ्लुइड, फ्लो ऑफ फ्लुइड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया. हे इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला. कळालं? बघितलं तुम्ही, जेव्हा तिथून पडत असतं पाणी खाली बीकरमधून बाहेर येत असतं, वेलॉसिटी कमी असते म्हणून क्रॉस सेक्शन एरिया जास्ती आहे. जसं जसं पाणी खाली ग्राउंडला टच होत असते तसं त्याची जी वेलॉसिटी वाढते म्हणून त्याचं क्रॉस सेक्शन एरिया कमी होतं. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, लक्षात ठेवा. तर आता जातो मी आजच्या टॉपिककडे. आणि आजचं आपलं टॉपिक आहे महत्त्वाचं, ते आहे बॉर्नॉलिस प्रिन्सिपल. ओके. Bernoulli's principle. Okay. So Bernoulli's principle. Okay. तर आता बघूयात what is Bernoulli's principle is all about. But before understanding what is Bernoulli's principle is, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट इथे जाणून घ्यायची आहे. आणि ते आहे type of energy possessed by the flow of liquid. Type of energy possessed by the flow of liquid. हे आपल्याला जाणून घ्यायचे, हे महत्त्वाचं आहे. ते तर मी बॉर्नॉलिस प्रिन्सिपलकडे तुम्हाला नेतो लवकरच. पण त्याच्या अगोदर आपण जेव्हा लिक्विड मोशनमध्ये असते, फ्लोमध्ये असते, तेव्हा ते किती प्रकारचे एनर्जी कॅरी करत असते हे आपण जाणून घ्यात आधी. ओके. तर चला मी आता पॉईंटवर येतो. सो द टाईप ऑफ एनर्जी पोजेस्ड बाय when the liquid is motion is basically of three types. It means a liquid is in motion carries three types of energy. Okay. As liquid particle is in motion, okay, obviously it possesses kinetic energy. बरोबर. तर कारण की लिक्विड मोशनमध्ये असते, लिक्विड पार्टिकल मोशनमध्ये असते, म्हणून कुठली एनर्जी ते पोजेस करणार, ऑब्वियसली नो डाऊट कायनेटिक एनर्जी पोजेस करणार. लिक्विड इन मोशन पोजेसेस कायनेटिक एनर्जी ऑब्वियसली. ओके. सो इट पोजेसेस कायनेटिक एनर्जी. हे झाली एक टाईपची एनर्जी. ओके. तर आता बघत लिक्विड इन मोशन पोजेसेस सेकंड काइंड ऑफ एनर्जी कुठली आहे. So liquid also possesses potential energy. Yes, because the flow of liquid, बघा व्यवस्थित ऐकून घ्या. मी काय म्हटलं, लिक्विड इज इन मोशन कुठली एनर्जी पोजेस करते, ऑब्वियसली नो डाऊट कायनेटिक एनर्जी पोजेस करते, कारण की सगळे लिक्विड पार्टिकल मोशनमध्ये आहेत, कायनेटिक एनर्जी असते त्याच्यात. पण मी काय म्हणतो, लिक्विड इज इन मोशन पोजेसेस पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो. It also possesses potential energy. सर पोटेन्शियल एनर्जी तर जेव्हा पार्टिकल रेस्टमध्ये असते तेव्हा असते ना, हे तर मोशनमध्ये आहे. इथे हेच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो. लिक्विड इज इन मोशन ऑल्सो पोजेसेस पोटेन्शियल एनर्जी. हाऊ इट इज? सी, फ्लो ऑफ लिक्विड इज डिटरमाइंड बाय इट्स हाईट फ्रॉम वेअर इट फ्लोईंग. म्हणजे लिक्विड इज इन मोशन,
लिक्विड मोशनमध्ये येण्यासाठी हाईट, कुठल्या हाईटनं लिक्विड तुम्ही फ्लो करत आहात ते खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. सो इफ सपोज, तुम्हाला माहीतच आहे, सिंपल गोष्ट आहे बाबा. आता एक समजा माझ्याकडे एक असं एक पाईप आहे, ठीक आहे, हे पर्टिक्युलर ह्या हाईटवर आहे, इथून मी लिक्विड फ्लो करत आहे, ठीक आहे. त्याची वेलॉसिटी किती असणार, ठीक आहे, समजा त्याची वेलॉसिटी आहे V1. आणि एक आहे पाईप, ते मी इतक्याच हाईटनं, ह्या पाईपला एक पाईप आहे, हे इतक्या हाईटनं मी त्याच्यातून फ्लो करत आहे, तर त्याची वेलॉसिटी किती असणार त्याला समजून घ्या, V2. आता मला सांगा, हे इतक्या हाईटनं जे पाईप आहे तिथून पाणी मी फ्लो करत आहे, त्याची वेलॉसिटी होती V1. आणि हे फक्त इतक्याच हाईटवर आहे, ह्याला कम्पेअर केलं तर हे इतक्याच हाईटवर एक पाईप आहे, त्याच्यातून पाणी फ्लो होत आहे, ह्याची वेलॉसिटी मी कन्सिडर केलं V2. मला सांगा कुठली वेलॉसिटी जास्त असणार? ऑब्व्हियसली V1 इज मोर. म्हणजे काय, द मोशन ऑफ अ लिक्विड इज, अगेन यू कॅन डिपेंड्स ऑन द हाईट फ्रॉम वेअर द लिक्विड इज फ्लोइंग, from which height to which height liquid is flowing. That is very much important. So therefore liquid in motion also possesses potential energy. So second kind of energy possessed by the liquid in motion is potential energy. ठीक आहे. आता तिसरी एनर्जी कुठली आहे ते बघूयात. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी, लिक्विड इज इन मोशन पोजेसेस 3 टाइप्स ऑफ एनर्जीज. ते मोशन मध्ये आहे म्हणून कायनेटिक एनर्जी आहे, माहितच आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ही आहे, हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल ह्या एक्झाम्पलमध्ये. आता तिसरी टाईपची एनर्जी कुठली बाबा? सो द थर्ड टाइप ऑफ एनर्जी इज प्रेशर एनर्जी. प्रेशर एनर्जी. ओके, तर हे प्रेशर एनर्जी म्हणजे काय हे लक्षात घेऊयात. सो ॲज इट इज अ लिक्विड, काय बाबा, फ्लुइड आहे. फ्लुइड म्हणजे काय सर? सर फ्लुइड आपण कशाला म्हणतो? गॅस आणि लिक्विडला, बरोबर. आता मला सांगा, गॅस आणि लिक्विड तुम्हाला मोशनमध्ये आणायचं, समजा लिक्विड तुम्हाला मोशनमध्ये आणायचं आहे, तर तुम्ही काय कराल? तर लिक्विडला मोशनमध्ये आणण्यासाठी तुम्हाला त्या लिक्विडला कशामध्ये तर घ्यावं लागेल ना, एक कंटेनरमध्ये, किंवा लिक्विडला मोशनमध्ये आणायचं आहे तर त्याला पाईपातून तुम्ही फ्लो करावं लागेल. सो समथिंग इज रिक्वायर्ड टू मेक अ लिक्विड इन फ्लो. म्हणजे तुम्हाला त्या लिक्विडला कशामध्ये तरी घ्यावं लागेल, कंटेनरमध्ये, बीकरमध्ये, कशामध्ये तुम्हाला लिक्विड अगोदर घ्यावं लागेल, तिथून त्याला फ्लो करावं लागेल. तुम्ही हवेमध्ये नुसतं लिक्विड नाही घेऊ शकत ना, हवेमध्ये लिक्विड नाही घेऊ शकत. तुम्हाला त्या लिक्विडला कशामध्ये तर तुम्हाला घ्यावं लागेल, एका बीकरमध्ये, एका वाटीमध्ये, ग्लासमध्ये त्याला घ्यावं लागेल. म्हणून त्याच्यामध्ये प्रेशर एनर्जी सुद्धा आहे. लक्षात आलं? म्हणजे लिक्विड फ्लो करण्यासाठी तुम्हाला त्याला कशामध्ये तर घ्यावं लागेल ना, घेऊन तुम्हाला त्याला फ्लोमध्ये आणावं लागेल. म्हणून त्याच्यामध्ये एक प्रेशर एनर्जी सुद्धा आहे. ओके, सो ॲज यू गॉट these 3 important things. Okay, so liquid is in motion possesses 3 types of energy. Once again, kinetic energy, potential energy and pressure energy. तर हे तिन्ही आता तुम्हाला, यांचे तिन्हीचे फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो, मग तुम्हाला आयडिया येईल व्यवस्थित. ठीक आहे. Okay, so as you got a clear idea that liquid is in motion possesses 3 types of energies. Okay, so now the kinetic energy per unit mass of the liquid, if you consider the kinetic energy per unit mass of the liquid, if you consider, then kinetic energy per unit mass of liquid, kinetic energy per unit mass of a liquid, how you can write? So basically, if we know, if the liquid particle of mass m moving with the velocity v, then how we can write the expression of kinetic energy of liquid particles? It is half m v square. तर हे आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बा. लिक्विड इज इन मोशन आहे, लिक्विड पार्टिकल मोशनमध्ये आहेत, लिक्विड पार्टिकल्स आहेत म्हणजे त्यांना मास असणार, आणि ते मोशनमध्ये आहेत म्हणजे त्यांना वेलॉसिटी असणार. तर कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला काय झालं? हाफ एम ई स्क्वेअर. पण इथे आपल्याला काय पाहिजे?
कायनेटिक एनर्जी पर युनिट मास ऑफ द लिक्विड. पर युनिट मास ऑफ द लिक्विड. लिक्विड कितीही असू शकतं ना, लिक्विड कितीही घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे, किती तुम्ही लिटर घेऊ शकता. पण इथे आपल्याला पर युनिट मासचं एक्सप्रेशन इथे पाहिजे आपल्याला. जनरल एक्सप्रेशन म्हणजे कसं घ्यायचं आपल्याला, पर युनिट मास असं घ्यायचं आहे. तर कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन हे झालं, कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. सो कायनेटिक एनर्जी पर मास, पर युनिट मास का होईल, हाफ एम ई स्क्वेअर डिवाइड बाय एम. तर ते एम एम कॅन्सल झाले. तर कायनेटिक एनर्जी पर युनिट मास ऑफ अ लिक्विड, हाऊ वी कॅन राईट, इट इज जस्ट हाफ v square, half v square. So this is the kinetic energy per unit mass of a liquid, and what we take is this one, kinetic energy of liquid is in motion. कुठलं घ्यायचं आपल्याला, हाफ v square. मास आपण युनिट असं कन्सिडर करतो, ठीक आहे, जनरली. तर हे झालं कायनेटिक एनर्जी पर युनिट मास ऑफ अ लिक्विड, हाफ v square. आता सेकंड जाऊयात. सेकंड आपल्याला माहित आहे, liquid is in motion possesses potential energy also. Okay, so the potential energy per unit mass of liquid, the potential energy per unit mass of a liquid. आता जनरली मला सांगा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. तुम्हाला सांगितलं लिक्विड इज इन मोशन possesses potential energy also, तुम्हाला सांगितलं. ओके, तर जनरली इफ द पार्टिकल हॅज अन मास m, then how you write the potential energy of that particle, it is mg into h. हे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे बाबा. m is mass, g is acceleration due to gravity, h is the height. आता ह्या बाबतीत जर म्हणायचं झालं, पोटेन्शियल एनर्जी पोजेस्ड बाय लिक्विड इज इन मोशन, ह्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर m इज अ मास ऑफ द लिक्विड, g इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, and h is the height from which liquid is flowing. Okay, so likewise this is potential energy formula. पण इथे आपल्याला काय पाहिजे, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास ऑफ अ लिक्विड घ्यायचं आहे जनरली, ठीक आहे. लिक्विडचं मास कितीही असू शकतं, पण जनरली आपण पर युनिट मास असं कन्सिडर करतो जनरल फॉर्ममध्ये. तर हे होतं पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला. सो पर युनिट मास म्हणजे काय झालं, डिवाइड बाय एम. सो एम जी एच डिवाइड बाय एम. Again mm get cancelled here. Then what is the formula of potential energy per unit mass of a liquid which is in motion? That is P is equal to G into H. तर हे झालं potential energy of a liquid which is in motion. तर इथे आपण कसं घेतो, पर युनिट मास असं कन्सिडर करून घेतो. तर हे झालं G into H. Okay, so now third. So as I told you, liquid is in motion possesses pressure energy also. Now here the pressure energy, okay, so ह्या ठिकाणी pressure energy per unit mass, the pressure energy per unit mass of liquid आपण कसं रिप्रेझेंट करतो इथे, द प्रेशर एनर्जी पर युनिट द लिक्विड इज रिप्रेझेंटेड बाय P डिवायडेड बाय रो. P बाय रो हे आहे फॉर्म्युला प्रेशर एनर्जी पर युनिट मास ऑफ अ लिक्विड. ओके, म्हणजे लिक्विड इज इन मोशन पोजेसेस प्रेशर एनर्जी ऑल्सो, अँड द प्रेशर एनर्जी पर युनिट मास ऑफ द लिक्विड इज रिटन बाय P बाय रो. ठीक आहे, तर हे झाले तीन प्रकारची एनर्जी. जेव्हा लिक्विड मोशनमध्ये असते तेव्हा हे तीन प्रकारची एनर्जी ती प्रोड्यूस करत असते. आणि हे तीन प्रकारची एनर्जी आपण कसे घेतो, पर युनिट मास ह्या हिशोबाने घेतो, पर युनिट मास ऑफ अ लिक्विड ह्या हिशोबाने घेतो. सो कायनेटिक एनर्जी पर युनिट मास ऑफ अ लिक्विड इज हाफ v स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास ऑफ लिक्विड इज G into H, and pressure energy per unit mass of liquid is P by rho. What is rho? Rho is the density of the liquid. Density of the liquid. P by rho. आता हे कसं आलं, ह्याला आपण डिराइव करूयात, 1-2 मिनिट लागेल डिराइव करूयात. आता हे तर आपल्याला कळालं आहेत. ओके, हे तर आपल्याला समजलं आहे तीन एनर्जी बद्दल. ठीक आहे,
आता फक्त हे प्रेशर एनर्जी पी बाय रो आलं कुठून बाबा, ह्याला जरा डिराईव्ह करूयात. ह्यानंतर आपण जाऊयात आपल्या महत्त्वाच्या पॉईंटकडे, जे आहे बॉर्नॉलिस प्रिन्सिपल आहे काय बाबा, हे तर तुम्हाला लक्षात आलं. ठीक आहे. आता हे प्रेशर एनर्जी पी बाय रो आलं कसं हे आपण जाणून घेऊयात. ओके. सो बेसिकली जर तुम्हाला मी सांगायचं म्हणलं, द लिक्विड इज इन मोशन पोजेसेस प्रेशर एनर्जी. ठीक आहे, हे तर तुम्हाला लक्षात आहे. लिक्विड इज इन मोशन पोजेसेस प्रेशर एनर्जी. बट हाऊ? सो liquid is in motion pressure energy just because the pressure of the liquid is different at different points. Yes, the pressure of the liquid is different at a different point, and therefore that is the reason why liquid is in motion possesses pressure energy. Okay, म्हणजे म्हणायचं काय, आता समजा मी एका बीकर मध्ये लिक्विड घेतलंय. ओके, लिक्विड घेतलं एका बीकरमध्ये. तर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे द लिक्विड प्रेशर ॲट द बॉटम ऑफ द लिक्विड ऑलरेडी आपण डिराईव्ह केलं सुरुवातीला. द लिक्विड प्रेशर ॲट बॉटम ऑफ द लिक्विड काय आहे फॉर्म्युला, रो जी एच. दिस इज द लिक्विड प्रेशर. ओके, लिक्विड प्रेशर आहे. इथे रो डेन्सिटी आहे लिक्विडची, जी आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एच इज द हाईट. हाईट म्हणजे काय, हे जर पॉईंट इथं जर आपण कन्सिडर केलं तर फ्री सरफेस पासून हे पॉईंट कितक्या हाईटला आहे, एच हाईटला आहे. या हाईटला आपण डेप्थ पण म्हणू शकता, काही हरकत नाही. हे हाईट कसं होतं, हाईट ऑफ दिस पॉईंट फ्रॉम द फ्री सरफेस इट इज हाईट. फ्री सरफेस पासून ते पॉईंट म्हणतात ते डेप्थ होतं. फ्री सरफेस पासून ॲट द बॉटम म्हणजे इट इज डेप्थ. ते बॉटम पासून फ्री सरफेस कुठे आहे बा, म्हणजे ते हाईट. हाईट. तर जसं 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 हाईट आपण बॉटम पासून फ्री सरफेसकडे जाऊ, जसं जसं हे हाईट कमी कमी होत जाईल, लिक्विड प्रेशर पण कमी कमी होत जातं. ऑब्विसली लिक्विड प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट फ्रॉम द फ्री सरफेस. बरोबर. म्हणजे लिक्विड प्रेशर ॲट ईच पॉइंट इज डिफरंट. दॅट इज अ थिंग, अँड देअरफॉर द लिक्विड possesses pressure energy just because the pressure of the liquid is different at different points. आता हे तर बाबा रेस्ट मध्ये आहे. हो, हे रेस्ट मध्ये आहे. रेस्ट मध्ये आहे म्हणून प्रोसेस करायला आहे. सर तुम्ही तर मोशन बद्दल म्हणत आहात ना. ठीक आहे, मोशन मध्ये तर काय होतं, मोशन मध्ये जेव्हा लिक्विड असतं तर प्रत्येक पॉइंटला अगेन प्रेशर इज डिफरंट, अँड देअरफॉर द लिक्विड एक्झर्ट्स अँड प्रेशर थ्रू दॅट पाईप किंवा काय कशामधून ते फ्लो होत आहे लिक्विड, त्याच्यावर ते प्रेशर एक्झर्ट करत आहे, अँड देअरफॉर इट एक्झर्ट्स प्रेशर एनर्जी. म्हणजे आता हे लिक्विड आहे बाबा, रेस्टमध्ये आहे ऑब्व्हियसली. बरोबर, रेस्टमध्ये आहे. आता तुम्ही सांगतो, महत्त्वाचं सांगतो बघा, ह्या बीकरमध्ये हे रेस्टमध्ये आहे. बरोबर. आता ह्या ठिकाणी एक होल काढा, एक होल पाडा त्या बीकरला, का होईल, मोशनमध्ये येईल ऑब्व्हियसली. ठीक आहे. आणि इथं होल पाडला तुम्ही, बॉटमला होल पाडला बा, किती प्रेशर येईल, त्या ठिकाणी किती प्रेशर होतं त्या प्रेशरनं ते पाणी येईल ना खालनं. ठीक आहे. आता सर मी इथे होल घातला बीकरला, ह्या बीकरला इथे होल घातलं तर काय होईल, ह्या ठिकाणी लिक्विड प्रेशर किती आहे त्याच प्रेशरने पाणी असं खाली पडेल ऑब्व्हियसली. सो अगेन सो प्रेशर ऑफ द लिक्विड इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट विच डिसाइड्स द फ्लो ऑफ लिक्विड. तेच प्रेशर डिसाईड करता हो फ्लो ऑफ लिक्विड. म्हणून तुम्हाला म्हणलो ना, लिक्विड इज इन मोशन पोजेसेस प्रेशर एनर्जी. आता आपल्याला काय पी बाय रो डिराईव्ह करायचं आहे, म्हणून इतकं स्टोरी तुम्हाला मी सांगितलं. समजलं तुम्हाला व्यवस्थित? आय नो तुम्हाला समजलं. आता मला प्रेशर एनर्जीचं फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे. सो बेसिकली प्रेशर एनर्जी इज नथिंग बट द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड. ओके, इट इज एनर्जी ड्यू टू द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड. When you take a liquid in a beaker, the liquid exerts perpendicular pressure on that surface. म्हणजे आता ह्या बीकरमध्ये लिक्विड घेतलं, हे लिक्विड परपेंडिक्युलर असं प्रेशर एक्झर्ट करायला आहे. जे त्या लिक्विडला जे सरफेस कॉन्टॅक्टमध्ये मिळालं ना त्याच्यावर ते परपेंडिक्युलर प्रेशर एक्झर्ट करायला लागलाय. ओके, सो प्रेशर एनर्जी ऑफ द लिक्विड इज नथिंग बट इट इज अ प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड on the surface. Okay, so to understand the pressure energy by the liquid, बघा मी तुम्हाला काय सांगायला लागलो.
टू अंडरस्टँड द प्रेशर एनर्जी बाय द लिक्विड, आपण काय करूया तिथे एका सिलेंडरमध्ये, ठीक आहे, हे असं व्हर्टिकल काढूयात. एक बीकर असं घेतो, याच्यामध्ये मी काय घालतो, लिक्विड फिल करतो. हे बीकरला, हे सिलेंडरला एक पिस्टन अटॅच करतो. पिस्टन, ॲज यू सी द पिस्टन, सिलेंडर आहे त्याच्यावर एक पिस्टन आहे. कशासाठी यूज करतो, कंप्रेस, त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट करण्यासाठी. जसे की तुम्ही इंजिनमध्ये बघितलं असाल, सिलेंडर असतं, पिस्टन असतं वरं, ते वरं खाली मूव्ह होत असतं. तसंच आपण लिक्विडचं प्रेशर एनर्जी समजायचं आहे आपल्याला, डिराईव्ह करायचं आहे पी बाय रो. म्हणून मी काय केलं, लिक्विडला एका बीकरमध्ये घेतलं असं, आणि त्याला एक पिस्टन अटॅच आहे. आता त्याच्यात लिक्विड आहे आणि एक पिस्टन अटॅच आहे. आता मला काय करायचं आहे, प्रेशर एनर्जी ऑफ द लिक्विड फाइंड आउट करायचं आहे. लिक्विड किती प्रेशर एक्झर्ट करायला ते पाहिजे मला. आता लिक्विड स्वतःहून कसं प्रेशर एक्झर्ट करणार हो, इथे ग्रॅव्हिटी हे सगळं इग्नोर करा तुम्ही. फक्त लिक्विड किती प्रेशर एक्झर्ट करतं ते मला पाहिजे. तर तुम्ही लिक्विडला सांगा की प्रेशर एक्झर्ट कर, आणि प्रेशर एक्झर्ट करून ते पिस्टनला वर मूव्ह कर, असं ऑर्डर द्या, ते ऐकते का तुमचं, नाही ऐकणार. आता प्रेशर एनर्जी ऑफ द लिक्विड फाइंड आउट करायचं आहे. स्वतःहून तर लिक्विड ते पिस्टनला मूव्ह करणार नाही, आपोआप वर प्रेशर एक्झर्ट करून करणार नाही. आता हे लिक्विड सगळीकडे प्रेशर घालायला बरोबर, पण लिक्विडचं प्रेशर आता मला फाइंड आउट करायचं आहे. तर लिक्विड स्वतःहून त्या पिस्टनला पुश नाही करणार. म्हणून मी काय करणार, त्या लिक्विडला मी पिस्टन मूव्ह करून लिक्विडवर मी प्रेशर एक्झर्ट करणार. आता इथे बघा आयडिया काय आहे, कसली आयडिया माहिती का, लिक्विड इज इनकम्प्रेसिबल. लिक्विड कधीही कंप्रेस होत नाही, लिक्विड इनकम्प्रेसिबल आहे. म्हणून लिक्विडला कंप्रेस करण्यासाठी, ते कंप्रेस तर होणार नाही, कंप्रेस करण्यासाठी पिस्टनला मूव्ह करून तुम्ही त्याला प्रेशर अप्लाय करणार. ते कंप्रेस होत नाही. गॅस होत्या पण कंप्रेस, हे कंप्रेस होत नाही, लिक्विड आहे. तुम्ही पिस्टनला मूव्ह करून गॅसवर प्रेशर, ह्या लिक्विडवर तुम्ही प्रेशर एक्झर्ट करा. तुम्ही किती प्रेशर एक्झर्ट करत आहात ना, तितकंच प्रेशर तेही करत आहे, म्हणून ते कंप्रेस होत नाहीये ना. का बरं लिक्विड कंप्रेस होत नाही, लिक्विड किती स्वतःहून किती प्रेशर एक्झर्ट करत आहे ना, तितकं प्रेशर तुम्ही त्याच्यावर द्या, ते कंप्रेसच होणार नाही. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही किती प्रेशर घालाल तेच इक्वल, तितकंच प्रेशर लिक्विडचं असणार आहे, तेच प्रेशर एनर्जी असणार आहे. म्हणून प्रेशर एनर्जी ऑफ द लिक्विड समजायचं असेल तर तिथं काय करायचं आहे, हे लिक्विडचं प्रेशर एनर्जी समजायचं आहे. हे लिक्विड स्वतःहून दाखवू शकत नाही, म्हणून आपण काय करायचं, ह्याच्यावर एक पिस्टन मूव्ह करून ह्याच्यावर एक वर्क डन करूयात. आपण ह्याच्यावर एक काय करूयात, वर्क डन करूयात. म्हणजे हे पिस्टन आपण समजा dx डिस्प्लेसमेंट देऊन ह्याच्यावर एक मी वर्क डन केलं. ओके, तर वर्क डन काय झालं इथे, ठीक आहे. तर वर्क डन इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता ह्या पिस्टनला समजा dx डिस्प्लेसमेंट करत ह्याच्यावर मी वर्क डन केलं. ओके, सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे जे मी फोर्स अप्लाय करालो याच्यावर पिस्टन मूव्ह करून, तर वर्क डन कसं कॅल्क्युलेट करणार, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, dx डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. ओके, तर इथे W इज इक्वल टू फोर्स इन टर्म्स ऑफ प्रेशर कसं कॅल्क्युलेट करणार, तो या फिजिकल नथिंग बट P इंटू ए. फोर्स इज नथिंग बट प्रेशर इंटू एरिया, बरोबर, इंटू डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज ए, ए इज द एरिया ऑफ द सिलेंडर. हे जे पिस्टनचं एरिया आहे किंवा सिलेंडरचं एरिया, जितका एरिया सिलेंडरचा आहे तितकाच एरिया पिस्टनचं पण आहे, कुठलाही म्हणा चालेल. तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे प्रेशर इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. देअरफॉर वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट काय देतं, हे देतं वॉल्यूम ऑफ द सिलेंडर, वॉल्यूम ऑफ द लिक्विड प्रेझेंट इन दॅट सिलेंडर. सो वर्क डन इज इक्वल टू P इंटू V. हे जे वर्क डन तुम्ही करत आहात हेच आहे प्रेशर एनर्जी. हे तुम्ही लिक्विडवर जे वर्क डन कराल तेच त्याची एनर्जी आहे. अहो लिक्विड कंप्रेस होत नाही, लिक्विड कंप्रेस होत नाही. तुम्ही जितकी वर्क डन करालात तितकं वर्क डन ते पण करायला, म्हणून ते कंप्रेसच होत नाही आहे, बरोबर. तुम्ही जितकं वर्क डन करालात, तुम्ही जितकी एनर्जी त्याला द्यालात तितकी त्याची एनर्जी आहे, प्रेशर एनर्जी त्याची तितकीच आहे, म्हणून ते कुठेही हालत नाही, ते कंप्रेस होतच नाही. मग लिक्विडची प्रेशर एनर्जी समजून घ्यायचं असेल तर मी त्याच्यावर वर्क डन केलं, आणि मी किती वर्क डन केलं, मी वर्क डन किती केलं, P इंटू V वर्क डन केलं. हेच वर्क डन म्हणजे त्याची प्रेशर एनर्जी.
हेच वर्क डन म्हणजे त्याची प्रेशर एनर्जी, म्हणून ते कंप्रेस होत नाही. सो दिस वर्क डन इज नथिंग बट हिअर दिस W इज नथिंग बट प्रेशर एनर्जी ऑफ द लिक्विड. Pressure energy of liquid. Pressure energy of this W is nothing but pressure energy of the liquid. I hope तुम्हाला व्यवस्थित समजलं असणार. ठीक आहे. तर प्रेशर एनर्जीचा फॉर्म्युला काय झाला बाबा? प्रेशर एनर्जीचा फॉर्म्युला झाला P into V. प्रेशर एनर्जीचा फॉर्म्युला झाला P into V. नाव आपल्याला लिक्विडच्या बाबतीत आपण काय करतो? प्रेशर एनर्जी पर युनिट मास, प्रेशर एनर्जी पर युनिट मास असं कन्सिडर करतो. लिक्विड आहे, कितीही मास होऊ शकतं, पण आपण काय कन्सिडर करतो? पर युनिट मास असं, त्या हिशोबाने आपण जातो. तर हे झालं प्रेशर एनर्जी P into 1. जे वर्क डन झालं तेच प्रेशर एनर्जी. सो नाव प्रेशर एनर्जी पर युनिट मास, दिस इज अ प्रेशर एनर्जी. सो प्रेशर एनर्जी पर युनिट मास म्हणजे काय होईल? PV डिवाइड बाय M होईल. बरोबर, PV बाय M होईल. तर मला सांगा व्हॉल्यूम डिवाइड बाय मास काय होतं? बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. बरोबर बरोबर, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम बाय मास कसं होईल? व्हॉल्यूम बाय मास म्हणजे काय? व्हॉल्यूम बाय मास जर केलास, ह्याचा रिसिपल घेतला तर ह्याचे काय होईल? 1/ρ होईल, 1 डिवाइड बाय डेन्सिटी होईल. तर इथे व्हॉल्यूम बाय मास म्हणजे काय? 1 बाय डेन्सिटी, 1/ρ. तर देअरफॉर द प्रेशर एनर्जी पर युनिट मास इज इक्वल टू V बाय M. म्हणजे काय? V बाय M. V बाय M म्हणजे 1/ρ. इथे ऑलरेडी P आहे, तर हे काय झालं? P बाय ρ. लक्षात आलं तुम्हाला? प्रेशर एनर्जी पर युनिट मास ऑफ द लिक्विड इज P बाय ρ. प्रेशर एनर्जी पर युनिट मास ऑफ द लिक्विड इज P बाय ρ. आय होप यू अंडरस्टँड दिस इन अ प्रॉपर वे. आता मी परत एकदा सांगतो, मुद्द्यावर येतो. काय शिकत होतो आपण इथे? जेव्हा लिक्विड मोशनमध्ये असते तेव्हा ते 3 प्रकारची एनर्जी कॅरी करत असते. एक कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी पर युनिट मास ऑफ द लिक्विड काय लिहायचं आपल्याला? हाफ V². परत कुठली एनर्जी, सेकंड एनर्जी कुठली प्रोड्यूस करत असते? पोटॅन्शियल एनर्जी. सो पोटॅन्शियल एनर्जी पर युनिट मास ऑफ द लिक्विड कसं लिहितो आपण? G into H. आणि त्याचबरोबर लिक्विड इज इन मोशन, प्रेशर एनर्जी पण कॅरी करत असते आणि त्याचं फॉर्म्युला होतं P बाय ρ. आणि हे कसं आलं मी तुम्हाला ते सांगितलं. जे वर्क डन केलं आपण तेच त्याची प्रेशर एनर्जी. तर प्रेशर एनर्जी पर युनिट मास जर म्हटलं P बार. समजलं तुम्हाला हे? आय होप व्यवस्थित समजलं असणार. आता मी जातो आपल्या बर्नॉलिस प्रिन्सिपलकडे. आता बघूया बर्नॉलिस प्रिन्सिपल आहे काय. Okay, so Bernoulli's principle, as it is a principle, let us understand what is the statement of this principle. So the Bernoulli's principle states that, see carefully, the sum of SUM, the sum of kinetic energy, potential energy and pressure energy, the sum of kinetic energy, potential energy and pressure energy of a ideal fluid, basically it is for liquids. Okay, the sum of kinetic energy, potential energy and pressure energy per unit mass, हे लिहायचं होतं मला, सॉरी, पर युनिट मास ऑफ अ आयडियल फ्लुइड, बेसिकली इट इज फॉर लिक्विड. आयडियल फ्लुइड म्हणजे ते लिक्विड आपण कन्सिडर करूयात. तर बर्नॉलिस प्रिन्सिपलचं स्टेटमेंट काय होतं? द सम ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड प्रेशर एनर्जी पर युनिट मास ऑफ एन आयडियल फ्लुइड इन streamline flow, is always constant. So this is a Bernoulli's principle.
ओके, तर तुम्हाला सुरुवातीलाच माहित होतं जेव्हा लिक्विड मोशनमध्ये असतं तेव्हा ते 3 प्रकारची एनर्जी कॅरी करत असतं. आपण ते डिटेलमध्ये बघितलं. आता बर्नॉलिस प्रिन्सिपल आहे काय? द सम ऑफ पोटॅन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर एनर्जी पर युनिट मास ऑफ अन आयडियल फ्लुइड इन स्ट्रीमलाइन फ्लो. कसल्या फ्लोमध्ये? इन स्ट्रीमलाइन फ्लो is always constant. Okay, so that is the sum of kinetic energy per unit mass of a liquid. काय फॉर्म्युला बाबा? kinetic energy per unit mass, it is half v square. kinetic energy plus kinetic sum of म्हणलेलं आहे. kinetic energy plus what is the potential energy per unit mass of the liquid? It is g into h plus what is the pressure energy per unit mass of the liquid? It is P by rho is equal to constant. तर हे आहे आपलं बर्नॉलिस प्रिन्सिपलचं एक्सप्रेशन फॉर बर्नॉलिस प्रिन्सिपल जर म्हटलं तरी चालेल. तर इथे आहे हे कायनेटिक एनर्जी पर युनिट मास लिक्विडचं, हे पोटॅन्शियल एनर्जी पर युनिट मास लिक्विडचं, हे प्रेशर एनर्जी पर युनिट मास लिक्विडचं. तर सम ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी अँड प्रेशर एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. हे कुठे असतं? इन स्ट्रीमलाइन फ्लो. कसल्या फ्लोमध्ये हे कॉन्स्टंट असतं? बर्नॉलिस प्रिन्सिपल प्रकार स्ट्रीमलाइन फ्लोमध्ये कॉन्स्टंट असतं असं म्हणलेलं आहे. स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे तुम्हाला माहित आहे, ओके, इफ द वेलॉसिटी ऑफ ऑल द पार्टिकल्स इज कॉन्स्टंट, इज सेम ॲट अ गिवन पॉइंट, देन सच फ्लो ऑफ फ्लुइड इज कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रीमलाइन फ्लो. आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, तर हे होतं बर्नॉलिस प्रिन्सिपलचं स्टेटमेंट. ठीक आहे, तर हे झालं एक्सप्रेशन, अशा पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे, तर इथे तुम्हाला माहितीच आहे, इथे v आहे वेलॉसिटी ऑफ मोशन ऑफ द फ्लुइड, g इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, h इज अन हाईट. ओके, तर हे h जे आहे ते सिच्युएशनवर डिपेंड करतं, म्हणजे कुठून लिक्विड फ्लो होत आहे त्याच्यावर डिपेंड आहे h. ठीक आहे, p इज अ प्रेशर ऑफ द लिक्विड. आता हे पण तुम्ही कुठल्या पॉईंटवर कॅल्क्युलेट करत आहात त्याच्यावर पण डिपेंड आहे. p हे आहे डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. लिक्विड असेल तर डेन्सिटी ऑफ द लिक्विड, हे तर कॉन्स्टंट असणार आहे. तर हे अशा फॉर्ममध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो बर्नॉलिस प्रिन्सिपल, सम ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी, प्रेशर एनर्जी. ठीक आहे, तर हे झालं एक एक्सप्रेशन. अजून एक एक्सप्रेशन आपण याच्यातून सिम्प्लिफाय करू शकतो. कसं काय? फॉर अ गिवन लिक्विड जर तुम्हाला बर्नॉलिस प्रिन्सिपल अप्लाय करायचं असेल तर इथे हे रो डेन्सिटी कॉमन काढा. डेन्सिटीतून कॉमन काढा बरं. डेन्सिटी जर तुम्ही कॉमन काढला तर ते काय उरेल? इथे उरेल हाफ रो व्ही स्क्वायर. ह्याच्यातून तुम्ही जर डेन्सिटी कॉमन केला, ठीक आहे, कॉमन नको करा, काय करा, ह्या ठिकाणी तुम्ही ह्या बाजूला डेन्सिटी मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय डेन्सिटी ऑन दिस साइड. ओके, ह्या साईडला तुम्ही डेन्सिटी रो मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय दिस बाय रो. तर काय होईल? हाफ रो व्ही स्क्वायर प्लस जी इंटू एच इंटू रो, दॅट इज रो जी एच प्लस रो पी बाय रो, रो कॅन्सल, सो इट इज पी इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर हे सुद्धा फॉर्म्युला होऊ शकतं for a given liquid. If you consider it is half rho v square plus rho gh plus p is equal to constant. असंही होऊ शकतं, काही हरकत नाही. ठीक आहे, तर हे आहे एक्सप्रेशन फॉर बर्नॉलिस प्रिन्सिपल. आय होप यू अंडरस्टँड दिस इन अ प्रॉपर वे. ओके, बर्नॉलिस प्रिन्सिपल आणि हे काय होतं लक्षात आलं असेल तुम्हाला. तर नेक्स्ट आपण काय करूयात, नेक्स्ट आपण एक्सप्रेशन ऑफ ई फ्लक्स डिराईव्ह करूयात. आता ई फ्लक्स म्हणजे काय हे बघूयात युझिंग बर्नॉलिस प्रिन्सिपल. तर हे ई फ्लक्स जे आहे ते बर्नॉलिस प्रिन्सिपलचं अप्लिकेशन आहे. ठीक आहे, तर ते काय आहे काय नाही आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. काही जरी तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करून मला विचारू शकता. ओके, थँक्यू.